रामकृष्ण हरी मंडळी, आज आहे ऋषीपंचमी। या ऋषीपंचमीच्या निमित्ताने आज आपण त्याचं महत्त्व जाणून घेणार आहोत। व्हिडिओ थोडा मोठा आहे, विस्तृत त्याची माहिती आहे, त्यामुळे शांतपणे वेळ काढून व्हिडिओ पहा। आपल्या धर्मसंस्थापनार्थाय या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। खाली सबस्क्राईब बटन आहे ते दाबा, बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओला लाईक करा। आज आहे ऋषीपंचमी, त्या निमित्ताने हा उपवास सगळ्या स्त्रिया गणपतीमध्ये करतात। पण त्यामागचं नक्की कारण काय आणि हे कोणते ऋषी आहेत ते आज आपण पाहणार आहोत। आपल्याला सगळ्यांना शाळेमध्ये माहिती असेल की एक तारकांचा समूह आहे आकाशामध्ये, ज्याला आपण सप्तऋषी असं म्हणतो, म्हणजे 7 ऋषी असणारे असे सप्तऋषी। तर ते सप्तऋषी कोणते आहेत त्याच्याविषयीचा एक श्लोक आहे। श्लोक असा आहे, कश्यपोत्रिर्भरद्वाजो विश्वामित्रोऽथ गौतम जमदग्निर्वसिष्ठश्च सप्तैता ऋषय स्मृता। म्हणजे 7 जे ऋषी आहेत त्याच्यामध्ये कोण आहेत तर कश्यप आहेत, कश्यपोत्रीर, कश्यप अत्रि, कश्यपोत्रीर भरद्वाजो म्हणजे भरद्वाज ऋषी, कश्यपोत्रीर भरद्वाजो विश्वामित्रोऽथ गौतम, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी आणि वसिष्ठ असे 7 ऋषी आहेत। त्यांना आपल्याकडे सप्तऋषी असं म्हटलं जातं। हे 7 ऋषी आहेत ते आपल्याला आकाशामध्ये तारका समूहामध्ये दिसतात आणि त्याचा कंदिलाचा किंवा प्रश्नचिन्हासारखा आकार झालेला असतो। ते आपल्याला रात्रीच्या वेळी पाहता येतात। आता या ऋषींचं आणि त्याबरोबर एक ऋषी आहेत ज्यांचं नाव आहे वसिष्ठ, आणि त्या वसिष्ठांची पत्नी आहे अरुंधती। आता याच्याबद्दलचा एक जर किस्सा पाहिला तर हे वसिष्ठ आणि अरुंधती हे जे पती पत्नी आहेत त्या सप्तऋषींबरोबर या अरुंधती यांचं सुद्धा या दिवशी पूजन केलं जातं या 7 ऋषींबरोबर। तर या अरुंधतीचं काय महत्त्व आहे तर आपण भारताच्या दक्षिण भागामध्ये जी राज्य आहेत, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ किंवा आपल्याकडे सुद्धा काही भागांमध्ये लग्नामध्ये तुम्ही एक प्रथा पाहिली असेल की जो नवरदेव आहे तो आपल्या पत्नीला आकाशाकडे बोट करून काहीतरी दाखवतो। तो काय दाखवत असतो बरं तर तो त्या आकाशामधल्या 2 ताऱ्यांना म्हणजे वसिष्ठ आणि अरुंधती यांना दाखवत असतो। यांना दाखवण्याचं कारण काय विशेष तर हे 2 जे तारे आहेत त्यांना ट्विन म्हणजे जुळे असे 2 तारे म्हटले जातं। त्याचं बाकी तारे जे फिरतात तर या 2 ताऱ्यांचं वैशिष्ट्य आहे की ते फिरत असताना एकमेकांभोवती सुद्धा फिरतात। म्हणून पती पत्नी ज्यांचं नवीन लग्न झालं आहे त्यांना या वसिष्ठ आणि अरुंधती यांचं उदाहरण दिलं जातं। ते दोघे जसे आयुष्यभरासाठी एकमेकांसोबत आहेत, एकमेकांबरोबर फिरतात, तसंच तुम्ही सुद्धा तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये एकत्र राहिलं पाहिजे। कसं तर अरुंधती आणि वसिष्ठ यांच्यासारखं। हे सांगण्यासाठी ती एक प्रथा निर्माण झालेली आहे की तुम्ही त्यांना दाखवताना हे दाखवायचं आहे आणि ते रूपक घेऊन तुमच्या आयुष्यात कसं वागायचं आहे हे ठरवलं जातं। आता ऋषीपंचमीच्या दिवशी 7 ऋषींबरोबर वसिष्ठांचीच पत्नी जी आहे अरुंधती तिचं सुद्धा याच कारणासाठी पूजन केलं जातं। आणि जर आकाशातला तो तारका समूह पाहिला तर ती अरुंधतीच आहे, वसिष्ठांची पत्नी, ती जवळ आहे। बाकीच्या 6 ऋषींच्या ज्या पत्नींच्या नावाने जे तारे आहेत ते त्या तारका समूहापासून लांब आहेत। आत्ताच आपले एक निलेश ओक नावाचे एक अमेरिकेत राहणारे भारतीय सद्गुरू असतात, त्यांनी महाभारत आणि रामायण यांचा काळ एकदम परफेक्ट शोधून काढला। तो कोणाच्या बळावर
तर रामायणामध्ये एक श्लोक आहे. त्या श्लोकामध्ये आत्ता आपण पाहतो तर वसिष्ठ हा तारा पुढे असतो आणि अरुंधती आहे ती त्याच्या मागून फिरत असते. पण रामायणामध्ये वसिष्ठांनी श्लोकाचं वर्णन केलं आहे. त्या श्लोकामध्ये वर्णन करताना अरुंधतीने वसिष्ठांना पाठीवर मारलं आहे आणि ती फिरते. म्हणजे अरुंधती पुढे आहे आणि वसिष्ठ ऋषी जे आहेत ते मागून फिरत आहेत असं वर्णन आलं. या एका श्लोकाचं संशोधन करून तो काळ शोधण्यासाठी त्यांना साधारण 15 वर्ष लागली. आणि 15 वर्षांनी ते शोधून काढलं की 28,000 वर्ष झाली की ही स्थिती होते की अरुंधती पुढे आणि अरुंधती पुढे आणि त्याच्या मागून वसिष्ठ आहेत ते त्यांच्या मागून येतात. आता ही परिस्थिती 28,000 वर्षांपूर्वी होती आणि त्याच्या योगाने त्यांनी रामायणाचा काळ निश्चित केला असे आपले निलेश निळकंठ ओक. आता त्यांनी ज्या तारखा दिलेल्या आहेत त्याच्यात त्यांनी जगामध्ये सगळ्यांना चॅलेंज केलं आहे की ह्या चुकीच्या असतील तर तुम्ही शोधून त्याचं दुसरं प्रमाण सांगा. पण खगोलशास्त्रानुसार एवढी परफेक्ट माहिती त्यांनी जी शोधली आहे ती याच्यापूर्वी कधीही शोधता न आल्यामुळे आपल्याला जगाला महाभारत कधी झालं, रामायण कधी झालं हे नीट सांगता येत नव्हतं. पण या खगोलशास्त्राच्या आधारे आता या सगळ्यांचे पुरावे आपल्याला मिळाले आहेत. आता आपलं आजचं जे ऋषीपंचमीचं व्रत आहे त्याच्या मागची कथा काय किंवा हा उपवास का करावा, तर आपल्याकडे स्त्रियांना मासिक पाळी येते आणि पूर्वी या मासिक पाळीमध्ये अनेक कठोर नियम होते की त्यांनी जेवण करायचं नाही, एका खोलीमध्ये राहायचं, कोणालाही शिवायचं नाही. आता त्याच्यामध्ये अनेक शास्त्रीय कारणं असतील. पण असं करताना अनेक वेळा काही चुका घडतात. तर या चुकांना क्षमा मिळावी आणि त्यातनं घडलेल्या पापातून आपण दूर व्हावं म्हणून या ऋषींची पूजा केली जाते. आणि त्या स्त्रिया आपल्याकडून या नकळत घडलेल्या पापांपासून मुक्ती मिळण्यासाठी हे व्रत आचरण करतात. आता त्याच्या मागची एक कथा सांगितली जाते की एक शेतकरी कुटुंब होतं आणि त्याच्या पत्नीने एकदा तिला माहीत असतानासुद्धा या दरम्यान जेवण बनवलं आणि त्यांच्याकडे पाहुणे आले आणि या विटाळांमुळे सगळ्यांना जेवणामध्ये या स्त्रीच्याद्वारे हे सगळं काम घडलं. म्हणून पुढच्या जन्मामध्ये त्या पुरुषाला म्हणजे त्याच्या नवऱ्याला आणि त्या स्त्रीला मनुष्यामध्ये जन्म न मिळता प्राण्यांच्या योनीमध्ये जन्म मिळाला. त्या पुरुषाला बैलाच्या जन्माला यायला लागलं आणि त्या स्त्रीला कुत्रीच्या जन्माला यावं लागलं. पण या दोघांना आपल्या मुलाच्याच घरी हा जन्म मिळाला. आता ते काबाड कष्ट करत होते आणि एकदा श्राद्धाच्या दिवशी, त्या आईच्या श्राद्धाच्या दिवशी त्या मुलाच्या पत्नीने सुंदर असं जेवण बनवलं, ब्राह्मणांनासुद्धा बोलवलं होतं आणि अचानक त्या खिरीमध्ये एका सापाने गरळ ओकली. आता हे त्या कुत्रीने पाहिलं आणि आपल्या त्या सुनेला आणि मुलाला पाप लागू नये म्हणून ती त्या खिरीला जाऊन शिवली. आता हे त्या सुनेने पाहिल्याबरोबर तिने चुलीतलं एक जळतं लाकूड त्या कुत्रीच्या कंबरट्यामध्ये फेकलं. तिला खूप त्रास झाला आणि योगायोगाने त्याच दिवशी तिच्या मुलाने त्या बैलालासुद्धा अनेक प्रकारे मारलं होतं. संध्याकाळी ती दोघं, ती कुत्रा आणि बैल बसले असताना एकमेकांशी बोलत होते की आज आपल्या मुलाचं श्राद्ध काही व्यवस्थित झालं नाही आणि मला आज दिवसभर उपवास घडला आणि लागलंसुद्धा आहे. तोही म्हणाला आज मलासुद्धा मारण्यात आलं, माझं तोंड बांधून माझ्याकडून खूप काम करून घेण्यात आलं. आता हे त्या मुलाने ऐकलं आणि त्याला पश्चाताप व्हायला लागला आणि दुसऱ्या दिवशी तो जंगलात गेला. तिथे अनेक ऋषी विहरत होते. त्यापैकी त्या ऋषींनी त्याला विचारलं, अरे तू असा का चिंतामग्न का दिसत आहेस? तेव्हा तो म्हणाला, त्याने त्या ऋषींना
तो काल झालेला सगळा प्रसंग जो आहे तो सगळा प्रसंग त्यांना सांगितला. आता हा प्रसंग ऐकल्यानंतर त्या ऋषींनी त्याला हे ऋषीपंचमीचं जे व्रत आहे ते व्रत करण्यास सांगितलं. आणि असं 7 वर्ष हे व्रत केल्यानंतर तो बैल आणि ती कुत्री या जन्माला जे आलेत त्यांना मोक्ष मिळण्यासाठी आणि त्यांनी केलेल्या या सर्व पापातून मुक्ती मिळण्यासाठी हे व्रत आचरण्यास सांगितलं. त्या मुलाने आणि त्याच्या पत्नीने हे व्रत केल्यानंतर त्याचे जे आई वडील आहेत ते मुक्त झाले. अशी आहे या ऋषीपंचमीच्या दिवसाची कथा. आता आपल्या कोकणामध्ये सर्व स्त्रिया मिळून हा उपवास करतात आणि या उपवासाच्या दिवशी जे पदार्थ असतात त्याच्यामध्ये बैलाच्या कष्टाने न तयार झालेले असे काही पदार्थ आहेत ते पदार्थ ते बनवतात. आता तसं मला वाटतं त्या व्रतामध्ये काही त्याची अशी काही नोंद नाही, परंतु या कहाणीमध्ये आलेला जो पुरुष आहे तो बैलाच्या जन्माला आल्यामुळे आपण साधारण त्याला त्याच्याबरोबर जोडलं असेल तर ती आपली श्रद्धा असू शकेल. आणि याच्यामध्ये अजून एक आहे की त्याच्यामध्ये हे व्रत करत असताना स्त्रिया आंघोळ कर, म्हणजे या व्रताचा विधी असा आहे की तुम्ही नदीवर जायचं आहे दुपारी आणि तिथे आघाड्याची जी खोड आहे त्याच्याने दात घासायचे आहेत, आवळ्याची काठी आहे, तीळ आहेत, त्यांचं तेल लावून अंगाला लावून त्याच्याने स्नान करायचं आहे आणि त्याच्यानंतर हे सगळं जेवण. पण त्याच्यामध्ये आताच्या एक ह्या प्रथेनुसार की आपल्या नवऱ्याचं तोंड पाहायचं नाही, म्हणजे त्याचं मला काही कुठे सापडलं नाही की अशी काही प्रथा आहे. पण असू दे, अनेक या प्रथा आहेत ह्या ज्या ज्या ठिकाणच्या रूढीप्रमाणे त्यात मिसळल्या जातात. त्याच्यामध्ये आपल्याला तसं काही संशोधन करण्यासारखं काही कारण नाही आहे. जशी ज्या ज्या भागातली मान्यता आहे त्याप्रमाणे त्या गोष्टी होत असतात. आणि किंवा स्त्रियांना आपल्या या कार्यक्रमामध्ये पुरुषांना जास्त सामील करून घ्यायचं नसेल म्हणून ही त्यांनी जाणून बुजून केलेली सुद्धा एखादी कृती असू शकेल, जे असेल ते. परंतु हे व्रत करण्यासाठी जे कारण आहे ते कारण आज तुम्हाला कळलं असेल. आणि ज्याने हे व्रत केलं तोही पुरुष होता, त्यामुळे हे व्रत काही फक्त स्त्रियांनीच करावं असंही काही आपल्याकडे लिहिलेलं नाही आहे. की ज्यांना आपल्या कुटुंबातील दुसऱ्या कोणासाठी जरी करायचं असेल तरी आपण हे व्रत करू शकतो. हे त्या कथेची जी मूळ कहाणी आहे त्याच्यावरून आपल्याला दिसतं, कारण त्या मुलाने आपल्या आईसाठी आणि वडिलांसाठी हे व्रत केलं होतं. तर अशा आपल्या या वेगवेगळ्या सणांच्या ज्या कथा आहेत त्या समजून घेण्यासाठी आपला धर्मसंस्थापनार्थ हा जो चॅनल आहे त्याला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर सर्वांपर्यंत पोचवा. आज आपण हा व्हिडिओ शूट करत आहोत ते आपल्या पोलादपूरचं ग्रामदैवत असणारं जे मंदिर आहे कालभैरव आणि जोगेश्वरी याच्या या सुंदर अशा प्रांगणामध्ये आवारामध्ये आपण आज हा व्हिडिओ केला आहे. तर सर्वांनी नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि नवीन नवीन विषय असतील तर तुम्ही मला कमेंट करून सुचवू शकता की या गोष्टीवर तुम्हाला व्हिडिओ हवा आहे. आता उद्याचा व्हिडिओ हा येणार आहे तो आहे वोवसा या विषयावर. गौरी म्हणजे नक्की काय आणि गौरींचं आवाहन, पूजन आणि विसर्जन कसं करायचं. रामकृष्ण हरी.